हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज युनिक असा शॉपिंग बॅग तुम्हाला शिकवणार आहे। तर असं फोम शीट मी वापरून अशा पद्धतीने क्लिटिंग करून घेतलेलं आहे। ह्याची पूर्ण उंची सांगते 19 बाय 11 इंचाचा असं मी कापड घेतलेलं आहे। ह्यात फोम शीट आणि अस्तर लावून क्लिटिंग करून घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा। तर सेंटर मार्क काढून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण एक लाईन मारून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला सेंटर मार्कपासून 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता। सेंटर मार्कपासून 2-2 इंचावर मार्क करून आपल्याला आतून देखील तर दोन्हीकडे देखील ह्याच पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे। अगदी कमी वेळात आणि तुम्ही राहिलेल्या कपड्यापासून देखील बनवू शकता सुंदर असा शॉपिंग बॅग। नंतर आपल्याला कोपऱ्यापासून देखील वरून 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मार्क करून तिथं गोलाकारमध्ये आपल्याला राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे। जसं मार्क केलं तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला समोरचं भाग ठेवून देखील कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण राऊंड शेप आपला येईल। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्हीकडे देखील कट करून झालेला आहे। नंतर एका बाजूकडे आपल्याला 3 इंचावर मार्क करून एक बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन झिपला आपलं हे बॅग बनवून रेडी होणार आहे। तर 3 इंचावर आपलं मार्क केलेले तेवढंच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर तुम्ही बघू शकता ह्याची रुंदी आहे 11 इंच। 11 इंचाचाच मी असा झिप घेतलेली आहे। तर हे झिप आपल्याला लावून घ्यायचं आहे। हे बघू शकता वरतून दाब देखील देऊन आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। अगदी मजबूत हे बॅग आपलं हे बनवून रेडी होतं। हे बघू शकता वरतून देखील दाब टिप देऊन घ्यायचं आहे। ह्याने फिनिशिंग देखील खूप छान वाटतं। नंतर 3 इंचाचा कापड कापून घेतलेला आहे, ते देखील ह्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने मी हे झिप लावून घेतलेलं आहे। नंतर आपण 2-2 इंचावर असं मार्क केलेलं आहे, तेच मार्क आपल्याला आतून देखील करून घ्यायचं आहे। आणि तर बघू शकता हे जेवढं मार्क आहे तिथूनच एक लाईन घालणार आहे आणि तेवढंच कापड घेऊन मी आतून अस्तर लावून घेणार आहे। तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही फोम शीट ऐवजी तुम्ही राईस बॅगेचा देखील वापर करू शकता। फोम शीट घातल्यामुळे ह्याला फुगीरपणा आलेला आहे। तर एवढंच भागाचं मी असं कापड लावून घेणार आहे, म्हणजे हे 2 झिपसाठी आपलं हे बॅग बनवून रेडी होणार आहे। तर अशा पद्धतीने स्टिच करून नंतर आपल्याला वरतून पलटून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग देखील खूप छान येतं। हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कापड लावून घ्यायचं आहे। तर वरतून देखील आपल्याला एक बिना झिपवाला असं मी कापड लावून घेणार आहे। 2-2 इंचावर मार्क करून तेवढ्या भागावरच मला कापड ठेवून असं बिना झिपचं एक मी कापड लावून घेणार आहे। तिथे एक पॉकेट बनवून रेडी होईल, ज्यात तुम्ही कॅश वगैरे ठेवू शकता। बनवून रेडी होणार आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर तिन्ही बाजूनी आपल्याला स्टिच करून झालेला आहे, बघू शकता खूप छान हे बॅग रेडी होणार आहे। नंतर आपल्याला वरतून देखील बेल्ट लावून घ्यायचा आहे। बेल्ट लावण्यासाठी आधी असे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटर मार्क करून इकडून 2 इंच आणि इकडून 2 इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। तिथूनच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे। बेल्ट तुम्ही रेडीमेड देखील वापरू शकता किंवा ह्याच कपड्यापासून देखील बनवू शकता। तर मी ह्याच कपडापासून मी बेल्ट बनवलेला आहे। तर दोन्ही बाजूकडे असं मार्क करून घेतलेलं आहे, असं बेल्ट बनवून घेतलेलं आहे। ह्याची लांबी सांगते तुम्हाला, तर 19 इंच आहे आणि रुंदी आहे 1 इंच। अशा पद्धतीने मी फोल्ड करून असं बेल्ट बनवून रेडी केलेलं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी असं दाब टीप देऊन दोन्हीकडे देखील अशाच पद्धतीने मी बेल्ट लावून घेणार आहे। समोरासमोर आहे की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे।
नंतर मी 5 बाय 4 इंचाचा असं कापड घेतलेलं आहे, म्हणजे 2 पट्ट्या बनवून घेतलेली आहे. ह्याची लांबी सांगते तुम्हाला 5 इंच आहे आणि रुंदी 4 इंच आहे. ह्याला देखील ग्लिटिंग करून घेतलेली आहे अस्तर आणि फोम शीट वापरलेला आहे. नंतर ह्याला देखील सेंटर मार्क काढून आपल्या बॅगची सेंटर मार्कवर ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. असं उलटी बाजू करून आपल्याला इथून स्टिच करून घ्यायचं आहे, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. नंतर आपल्याला ह्या झीपपासून ते त्या झीपपर्यंत म्हणजे असं गोलाकारमध्ये आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे. तर ह्याची अंतर आहे 16 इंच. तर मैत्रिणींनो बघू शकता 16 इंचाचा मी असं कापड घेतलेलं आहे. ह्याची लांबी आहे 16 इंच आणि रुंदी आहे 4 इंच. ह्याला देखील फोम शीट आणि अस्तर घालून प्लेटिंग करून घेतलेली आहे. नंतर ह्याला देखील सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे आणि एक लाईन ओढून घ्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. आत देखील मी 16 इंचाचा झीप घेतलेले आहे. अशा पद्धतीने कट करून ह्याच्या मधोमध आपल्याला झीप लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने कट केल्यानंतर 16 इंचाचाच मी झीप घेतलेला आहे. तर ह्याला देखील मी असं वरून दाब टीप देऊन अशा पद्धतीने दोन्हीकडे लावून घेतलेली आहे. तर बघू शकता जे 5 बाय 4 इंचाचा मी कापड लावलेले आहे त्याच्यावरच मी हे लावून घेणार आहे 14 इंचाचा कापड. वरून दाब टीप देऊन घेतलेले आहे. आता बघा तुम्ही हे कसं लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने धरून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकता. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करून गोलाकारमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे कापड. जितकं एक्स्ट्राचं कापड येईल तितकं आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं कापड काय आलं नाही आहे. नंतर हे दुसरीकडचं भाग घेऊन मी स्टिच करून त्याच्यावर देखील दाबटीप घेऊन दिलेली आहे आणि तिथून देखील स्टिच लावून घेतलेला आहे आणि एक बाजू आपलं स्टिच करून झालेला आहे. अशाच पद्धतीने दुसरी देखील बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने. तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कापडापासून असं शॉपिंग बॅग बनवू शकता. युनिक आणि लवकरात लवकर हे होणार आहे. शॉपिंग बॅग रेडी होऊन झालेला आहे. तर बघू शकता दोन्हीकडे देखील स्टिच करून झालेला आहे. नंतर ह्याच्यावर मला गोट लावून घ्यायचं आहे. हे ऑप्शन आहे, तुम्ही लावू पण शकता, नाही लावलं तरी पण चालतं. तर फिनिशिंग चांगलं यावं म्हणून मी गोट लावून घेणार आहे. 1 इंचाचा असं कापड घेतलेलं आहे. तुम्ही कुठलाही कापड वापरू शकता. 1 इंचाचा कापड घेऊन मी असं फोल्डमध्ये गोट लावून घेणार आहे. तर अगदी कमी वेळात ही आपलं हे बॅग बनवून रेडी झालेलं आहे. तर खूप छान हे बॅग आपला बनवून रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने मी गोट लावून घेणार आहे. आता आपल्याला सरळ बाजू पलटून घ्यायचं आहे. मधून झीप काढून घ्यायचं आहे आणि सरळ बाजू पलटून घ्यायचं आहे आणि सगळे कोपरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. खूप छान हे बॅग आपलं बनवून रेडी झालेला आहे. युनिक असा. नक्की तुम्ही देखील घरच्या घरी ट्राय करा आणि अशा पद्धतीने बॅग रेडी करून तुम्ही विक्री देखील करू शकता. तर बघू शकता खूप छान हे बॅग आपलं बनवून रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला झीप देखील उघडून दाखवून दे. खूप मोठं स्पेस आहे. हे बघू शकता वरचं झीप आहे. ह्यात देखील तुम्ही ATM कार्ड्स वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता आणि मधून देखील तुम्हाला एक बॉटल वगैरे ठेवू शकता. एवढं मोठं स्पेस आहे. आणि कॅश ठेवण्यासाठी बिना झीपचं देखील मी एक कापड लावून घेतलेला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.